नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या या स्वर्गीय प्रवासात मी चेतन सुर्वे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। आज आपण चाललोय कुडाळ तालुक्यातील अंदुर्ले या गावी। तसं या गावाशी माझं जुनं नातेसंबंध वगैरे असं काही नाही आहे, पण 2019ला माझ्या बहिणीचं लग्न झालं। त्यानंतर 1 महिना ताई आमच्या इकडे होती आणि त्यानंतर देवदर्शन म्हणून करायला ताई आणि आमचे भाऊजी कुडाळात त्यांच्या गावी गेले। आणि त्यानंतर कोरोनाची लाट आली। त्या आजारामुळे कोणाला इथे तिथे फिरण्याची मुदत नव्हती। संपूर्ण देश हा एका ठिकाणी ठप्प झाला, कारण मार्चमध्ये सबंध भारतभरात लॉकडाऊन जाहीर झालं। त्या काळात माझी ताई कुडाळातच होती, म्हणजेच कुडाळातील त्याच्या अंदुर्ले गावात। लॉकडाऊन तरी वर्ष दीड वर्ष चाललं। काही महिने त्यांना थोडे अडथळे सहन करावे लागले, पण त्यांना कोकणाने सावरून घेतले। कोरोनाची ती 1.5 वर्ष अशीच वाया गेली आणि मग त्यांनी पुन्हा मुंबईत यायचा निर्णय घेतला। पण जागेअभावी त्यांना ते शक्य होऊ शकलं नाही, म्हणून त्यांनी अजून काही महिने गावातच थांबायचा निर्णय घेतला। आणि मला असं वाटतं की तो निर्णय त्यावेळेला बरोबर होता। इथे सगळे विचार करत होते की गावात राहून खाणार काय, कमवणार काय, तर मगाशी म्हणालेल्या वाक्याप्रमाणे या कोकणाने त्यांना खूप मदत केली। कशी ती आज मी तुम्हाला दाखवतो। आमच्या भाऊजींच्या जमिनीवरची नारळाची, आंब्यांची, रतांबे, काजू, फणस अशा या महागड्या गोष्टींची त्यांनी आधीच लागवड करून ठेवलेली। त्यांच्या या पडत्या काळात त्यांना हीच उपयोगाची ठरली। आम्ही मुंबईकर मुंबईत राहून स्वतःला मोठे, शहाणे, कर्तृत्ववान समजतो, पण गावात राहिल्यामुळे त्या दोघांचं कर्तृत्व कुठे कमी झालेलं मी बघितलं नाही आहे। कारण कोकणातील निसर्ग हा आम्हाला जगण्याच्या विविध संधी देत जातो। इथल्या कोकणी माणसाला जगण्याची एक नवीन उमेद देऊन जातो। निसर्गाने दिलेल्या या सुशेगात जीवनशैलीचा वापर जर मुंबईकरांनी पुन्हा गावात येऊन केला तर तो अगदी आरामात आणि सुंदर जीवन जगू शकेल गावात। याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझी ताई आणि माझे भाऊजी। आज 6 वर्ष झाले ते गावीच आहेत आणि सुंदर आयुष्य जगत आहेत। त्यांच्या सुंदर आयुष्यातील सौंदर्य पाहण्यासाठी आज आपण चाललोय त्यांच्या देवराईमध्ये। ही मोठमोठाली नारळाची झाडं पाहताय मित्रांनो। तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतोय, यांची योग्य लागवड केली, नीट असं संवर्धन केलं तर आपल्याला एक झाड वार्षिक 15,000 रुपये देतं। हे एक झाड आपल्याला जर वर्षाला 15,000 रुपये कमवून देत असेल तर ही समोर दिसणारी असंख्य झाडं आणि त्यापासून मिळणारं उत्पादन हे कोकणात दिवस काढण्यासाठी पूरक आहेत। आता हे तमालपत्राचं झाड, याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स अशा पद्धतीचे व्हिटॅमिन सापडतात। या तमालपत्राचा गरम मसाल्यांमध्ये उपयोग होतो। हे रतांब्याचं झाड, यापासून रतांबे काढले जातात आणि त्यानंतर ते रतांबे सुकवून जे राहतं त्याला कोकम आपण बोलतो। या रतांब्यांपासून कोकम सरबतही बनवतात आणि या उकळत्या गरमीत या कोकम सरबतासमोर कोल्ड्रिंकही झाक मारतं। टाइमपास करत करत आम्ही बरेच रतांबे गोळा केले।
कोकणातल्या या देवराईत आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात. इथल्या साधेपणाचा अनुभव घेता येतो. हे असं स्वर्गातलं जगणं आपल्याला फक्त कोकणातच आजमायला भेटतं. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार आपल्याला हेच सांगत आलोय. स्लो लिव्हिंग, लॅविश लाईफस्टाईल, या श्रीमंत लोकांच्या महागातल्या महागड्या गोष्टी आपल्याला जर अनुभवायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला एकदा तरी कोकणाची सफर करणं हे खूप गरजेचं आहे. कारण इथला प्रत्येक माणूस स्वतःच्या बंगल्यात राहतो. मुंबईतला माणूस फ्लॅट किंवा छोट्याशा घरात राहतो, पण गावातला प्रत्येक माणूस स्वतःच्या बंगल्यात राहतो. मोठमोठी जमीन, त्या जमिनीवर पिकवलेली सोन्यासारखी शेती, या अशा गोष्टी श्रीमंत माणसं अगदी म्हणजे रिटायरमेंटला आली की त्यांना गाव आठवतं. पण गावातल्या माणसांचं तसं नसतं. कारण इथला बळीराजा हा स्वतःच्या हिंमतीवर राजा झालेला असतो. पण त्यांना या गोष्टीचा गर्व नसतो. आम्ही थोडे पैसे कमावले की आम्ही राजे झालो, असं मुंबईकरांना वाटतं. वाह, निसर्गाचं हे रूप आम्ही वर्षातून कधीतरी एक दोनदा बघतो. आम्हा मुंबईकरांना ही असली लाईफस्टाईल जगायलाच भेटत नाही. याचं फार दुःख आहे. म्हटलेलं ना, इन्कम सोर्स. हा बघा, हा इथला इन्कम सोर्स आहे. इथली नारळाची, पोफळीची, फणसाची, आंब्याची झाडं, इथे हा कोकणकरांचा इन्कम सोर्स आहे. हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं. आमचं या देवराईतलं फिरून वगैरे झालं आणि आम्ही पुढे आमच्या घरी जायला निघालो. जातानाचं हे सौंदर्य मनाच्या आणि मोबाईलच्या दोघांच्याही मेमरीमध्ये सेव्ह करून ठेवलं. ही पोफळीची झाडं पार गगनाला जाऊन मिळाली आहेत आणि अशाच या निसर्ग सौंदर्य टिपत आम्ही आता घरी चाललो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुडाळातली देवराई दाखवली. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन कुडाळातली इथली आंदुर्ल्यातली मंदिरं. तीन मंदिर आहेत आय थिंक. हां बरोबर, 3 मंदिर आहेत. आत्ता तर आपण घरी चाललो आहे, पण उद्या आधी आपण नामदेव महाराज मठात जाणार आहोत. त्यानंतर चामुंडेश्वरी मंदिर आणि आंदुर्लाई मंदिर, असे 2 मंदिरं आपण कव्हरअप करणार आहोत. आणि त्यानंतर परवा आपण आमच्या हडीगावी जाणार आहोत. तिथे आमच्या सुर्वे कुळाच्या देवळात होम आहे आणि त्यासाठी आपण परवा जातो आहे. पण उद्या आपण आधी ही मंदिरं सगळी कव्हरअप करू. तुम्हाला दाखवतो सगळी मंदिरं कशी आहेत ती. मंदिराची वैशिष्ट्य, तिथल्या मंदिराची कलाकौशल्य वगैरे पण तुम्हाला सगळी दाखवतो उद्या मी. असेच मजेशीर आणि ट्रॅव्हलिंग व्लॉग्स मी वारंवार टाकत राहीन. तर आपण माझ्यासोबत असेच जोडले राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थोडं नवीन काही करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर सपोर्ट करा. बाकी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.